विचारे उदास, उदास विचारानं खर्च करायचा. म्हणून चांगल्या कामाला मला द्यावंसं वाटतं, नाही तर वाईट गोष्टी करता महाराज 1 रुपया सुद्धा देत नाही. दरवाज्यावर आले, जोगा मागायला आले, भिक्षा करू आले, अजिबात देत नाही. आणि मला खोटं वाटत, मी जेवायला बसल्यावर कोणी जर आलं तर या जेवायला सुद्धा म्हणत नाही. का? 3ऱ्या पिढीपर्यंत याची आजी मला जेवायला लागते, आई वारल्यापासून. मग ठरलेले त्यांनी कष्ट करायचे, मला खाऊ घालायचं. आणि त्याच्यामध्ये काय चालू आहे महाराज, उकडीकर आहेत का आहेत, जेवण करायला बसा खुर्चीवर, काय या जेवण म्हणत नाही. का? मला उचलून आलेलं असते मोजतं. मी या जेवायला म्हणल्यावर त्यांनी मला कसं नाराज करू बघू, मी उपाशी नाही महाराज. कधीही आमच्या संस्थेत पद्धत आहे, जेवायला वाढणाऱ्याला अगोदर जेवण घालायचं, त्याला वाढायला लावायचं. त्याला उपाशी ठेवून वाढायला लावलं की ते जेवणाकडे बघत नाही. चपाती 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 भाजी भाजी वाढणं बाबा. किती वेळ जेवायला आवडणार टीका भूक लागलेली असते. कधीही भगवंतानं स्वतः पोटभर खायचं आणि मग आपल्या गोपाळांना द्यायचं. का? आपल्याजवळ भरपूर असल्यावर देवी गोष्ट वेगळी, आपल्याकडे नसताना सुद्धा देण्याची भावना, त्याला उदास वृत्ती म्हणतात. असल्यावर देत नाही. आणि मी तुम्हाला जेवायला बोलविलं असतं, पण माझंच काही नाही, तुझं द्रोण उड्या मारायचे, ह्याची पत्रवारी जागेवर नाही ना. मला एक पुष्कळ जण म्हणतात, महाराज वधूवराला आशीर्वाद देण्याकरता. मलाच वधू नाही, तुझ्या 80 वर्षाचं झालं, दिसायला डावा नाही, कमाईला कमी नाही, अजून माझं लग्न नाही, दुसऱ्याच्या लग्नाचं मला काय भूषण सांगतात. हे निवडणूक जिंकली म्हणा, केले घ्या, मी पडलो ना. कधी लक्ष ठेवा, तुमच्या हाताला सुगंध जर असेल तर जगामध्ये तुम्ही सुगंध देऊ शकता. पण तुमच्या हाताला लागले असेल जगाला सुगंध देऊ शकता नाही. माझी माऊली सर्व सुखाची लहर होती म्हणून सुखरूप समाज केला. अवघे जगाची महासुखे दुणदुणीत भरली म्हणून म्हणून सर्व सुखामध्ये समाधान आहे. आणि त्या समाधानाकरता कुबेराला धनाची मालकी मिळाली, समाधान मिळालं नाही. रावणाला ऐश्वर्य उपभोग, रावणा इतका उपभोग कोणी घेऊ शकत नाही. 14 चौकड्याचं आयुष्य, 14 वेळेस ब्रह्मदेव मरायचा, कृत त्रेता द्वापार आणि कली एक चौकडी जायची, असे 14 चौकड्याचं आयुष्य. कोणतीही 32 लक्षणांनी सुंदर असलेली देव दानव मानव यक्षगण गंधर्व किन्नर विद्यार्थी आणि मुनी ऋषी जपी तपी संन्यासी 32 लक्षणांनी युक्ती कुमारी दिसली. रावणाने उचलायचं चलत राहायचं, कोणी तक्रार करायची नाही. तक्रारच झाली, दुसऱ्याची पत्नी चोरली. सीता असतानाच नाही, सीता पहिल्या जन्मामध्ये वेदवती नावाची होती. तिला आई नसल्यामुळं वडील पूजापाठ करत असताना तिनं सांगायचं, बाबा तुम्ही पूजापाठ करायला जाता, मला एकटीला घरात आश्रमात करमत नाही, मला रागू महिना पिंजरा द्या, रागू महिना पाळून मी त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करीत राहील. आणि स्वतःचे लेकरं सांभाळवलं, कुत्रे सांभाळते. मोठं मोठं लोक किती हजार, 5,000.
खायला बिस्किट, प्यायला दूध, बसायला गादी गाडी, बाईकडावर घ्यायची, त्यानं कुल केलं. लगेच बाईक फोन करते, हॅलो डॉक्टर, टफी सिरियस कमी इमिडिएटली. डॉक्टर टफीला तपासतोय. त्याला अरे स्वतःचे लेकरं बाई सांभाळती म्हणून तर मातृ देवो भव पितृ देवो भव. मुलांना का कळेल ना, आई वडील मुलांना सांभाळत नाही. आमचं पोरं कॉन्व्हेंटमध्ये, अरे देवाशी असते त्यांना जाऊ द्या. न मातृ परमदेवता. आई वडिलांना आपल्या मुलाला प्रेम लावलं, काय मजा आली त्या मुलाची. आई वडिलाला वृद्धाश्रमामध्ये समाजाला सांगतो, ज्याचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये आई वडिलाला तो सांभाळू शकत नाही, महाराज त्याला हिंदू म्हणून घ्यायचा अधिकार नाही. अनाथ आश्रमामध्ये लेकरं आणि वृद्धाश्रमामध्ये आई वडील असतील की आमच्या हिंदू धर्माला लांछन आहे. कारण आमच्या शास्त्रानं सांगितले न मातो परमदैवता जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. स्वर्गापेक्षा अरे कोणत्याच देवाला जायची गरज नाही. माझा पांडुरंग उभा आहे ना, आई वडिलांच्या सेवेच्या पुण्याईनं देवाला आपल्याकडे खेचीत आणलं कुठल्या लेकरायनं. म्हणून पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले. आम्ही देवाकडे जावं, देवाला सुख मागावं, नवल नाही. सगळं जग देवाकडे जाते. पण राम हमारा सुमरण करे हम बैठे आराम, नलगती साया जावे मनांतरम सुखे तो घरा नारायण. देव आपल्याकडे आला पाहिजे. ही सामर्थ्य शक्ती फक्त आई वडिलांची सेवा करण्यामध्ये. म्हणून आज तुम्ही लक्षात ठेवा, गुप्त रूपानं कोणाचे आई वडील आश्रमामध्ये असतील तर घरी बोलून तुमच्या जीवनामध्ये कधीच कोणती गोष्ट कमी पडणार नाही. देव उभा मागे पुढे उडवी कोडे संत. त्या रावणाला समाधान, शिवभवानी सहित कैलासात समाधान, शुकदेवाला समाधान. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, पूर्ण वैराग्य शुकदेवाचे, व्यासांना समाधान नाही. मग हरिकथेनं समाधान मिळाल्यामुळे आमच्या तुकोबारायानं जगाला सांगितलं, सदा नामघोष करू हरिकथा ते सदाचे नामघोषाची काय गरज आहे? आणि हा नामघोषानं समाधान असेल तर हरिकथा करू नका. दोन्ही गोष्टीची काय गरज आहे? एक छोटा दृष्टांत तुम्ही लक्षात येईल. मुलांना सांगितलं 5-7 किलोचं दप्तर, पाण्याची बॉटल, जेवणाचा डबा एवढं घेऊन 2 किलोमीटर शाळेत जायला मी तयार नाही, मला सायकल घेऊन घ्या.
वडील हौशी होते, 4-5 हजाराची सायकल घेऊन दिली. त्यानं दप्तर अडकवलं, डबा अडकवला, पाण्याची बॉटल अडकवली, मस्त जायचं शाळेमध्ये, मस्त यायचा. एके दिवशी मी बघू लागलो तर तो दप्तर अडकवून मुलगा चालत जाऊ लागला सायकलला धरून. मी गाडो वडिलांना पोटाला खाल्ल्याने तुला सायकल दिली आणि तू चालत का? त्यांनी सांगितलं, दादा महाराज सायकल पंक्चर झाली. मी काय झालं? हवा गेली हो. मग कुठं चाललास? पंक्चर काढायला. हवा गेली म्हणून हवाच भरणं. ते म्हणा महाराज कसं कळत नाही तुम्हाला? पंक्चर तसंच ठेवून हवा भरली तर हवामध्ये टिकल का? आपलं 9 ठिकाणी बस्ट झालेलं आहे. आपलं हे टायर आहे, ट्यूब आहे ना, 9 ठिकाणी बस्ट झालेलं. नवद्वारे पुढे गेली म्हणून किती महाराज लोकांना हवा मारू द्या. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, व्यासापासून कोणी हवा मारू द्या, कीर्तनात बसेपर्यंत हवा टिकती. कीर्तनातून मंडपाच्या बाहेर निघाला. महाराज लोकांचा धंदा आहे, सांगतच असते, करीतच असते, त्याचं काय खरे ज्ञाना महाराज. अभ्यास करू करू जीव तोडून सांगून पाहिली पुराणी नाही महाराज त्याला नाहीता पंक्चर नाही भ्रष्ट झालेले. पंक्चर काढल्यावर हवा मारा, हवा टिकेल. तसं नामचिंतनानं पंक्चर निघत आहे आणि हरिकथेनं हवा टिकते. म्हणून समाधान वाजून आवाज काढता. हे सगळे इतके टुळू टुळू बघायचे माझ्या. कशामुळे वजन घेतलं? करत टाळी बोला मुठी ना. माझ्या ज्ञानोबाईनं कोणाकोणाला गाते, श्रोते आणि पाहते, चतुर, विनोदे, दृष्टीते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकाळाची विनोदी करत विठ्ठल स्मरण. विठ्ठल म्हणून टाळी वाजवल्यावर पंक्चर निघतं. नाही का? टाळी का वाजवायची? विठ्ठल म्हणता हरले का? विठ्ठल विठ्ठल जग करी पाका निर्मूळ. नाम घेता विठ्ठलाचे आणि पर्वत झळती पापाचे. महाराज सेना महाराजांना 750 वर्षापूर्वी सांगितली, महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. नाम संकीर्तन साधन के सोते जगतील पापे जन्मांतरची. ब्राह्मण पूजन करीत असताना म्हणत असतात, या जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरीसु कोणत्याही जन्मातलं पाप तुम्हाला दुःख येतं. मग कोणत्याही जन्मातलं पाप जाळण्याचं काम एका विठ्ठल नामानं होते. म्हणून टाळी वाजून विठ्ठल नाम विठ्ठला. शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, ॲक्युप्रेशर होतं. आणि देवीच्या लेखापासून विठ्ठल म्हणतात. एकच नाव विठ्ठल. परदेशाच्या लोकांना कळालं विठ्ठलाच्या भजनाचं महत्व. ते गंध लावायले, माळ घालायले, भजन करायले. आपले लेकर जॉनी जॉनी इंग्रजी शिकू नये नाही. आमचे दांडीचे मामा डबल एम.ए. होते.
मी थर्ड क्लास मॅट्रिकला थर्ड क्लास 39% मार्क. माझे वडील कीर्तनकार असल्यामुळं 1930 ते 37 मध्ये आळंदीच्या संस्थेत लक्ष्मण महाराज विजयपुरीकरांचे लाडके शिष्य म्हणून त्यांच्या प्रेमामुळं सुपरवायझर HSCला मॅट्रिकला बघून ते पण पास होईल. मी असं प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका घेऊन बघितलं की ते म्हणायचे गेले ना कोणत्या भागात कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे कसं इतके शेव तुझं तुम्हाला खोटं वाटत नाही. आळंदीत संस्थेत शिकताना दुसऱ्या वर्षाला नथुवानं परीक्षा पेपर सांगितला अमेरिकेची ख्यातीची व्याख्या द्या. मला पाठ नसल्यामुळं मी संस्थेत राहत असताना सत्ख्याती असत्ख्याती आत्मख्याती अन्यताख्याती आणि वचन सगळंच लिहिलं. ताकीद माझ्या वडिलाला आणि सांगितलं तुमच्या केशवला कॉफी आवडते. माझे वडील म्हणजे आमच्या घरातच चहा कॉफी नाही. वडील 94 वर्षाचे आई 72 वर्षाचे मी 80 वर्षाचा आहे. अजून चहा कॉफीची चव माहीत नाही. लोक म्हणतील मला माझे वडील साधू तुझं मी जरा बदमाश दारोड्याचं सोन केलं की दारोड्यासारखं हे असं बोलतो लोकाला वाटते पहिलं मी गेले किती चव नाही. ज्ञानापारायचा समाधी सोहळा सांगत असताना माझी समाधीला बसले देवानं आणि गुरुनं घेऊन ती हाताला आम्ही टळत टळत रडतो. डोळ्याला नाही पाणी आलं तर अमृतांजन लावतो आणि रडू लागलं की लोकांना वाटतं रे महाराज किती रडायला म्हणतं का जगाला हसून खेळून रडून दाखवायचं ना हे आमचे नाटक हे सोंग साधीने या गोष्टी हे सोंग साधायला लागते. हां ते नटनटी जसे करतात ना तसं योगानं महाराज टाळी वाजवण्यामध्ये पाप नाहीस होण्यामध्ये काय कार्यकारण समज कशामुळे टाळी वाजवायची. न टाळी वाजवता विठ्ठल म्हणलं तर पाप लागते का. तोंडानं विठ्ठल नाही म्हणून टाळी वाजवली तर काय पुण्य लागते का. विठ्ठल म्हणूनच टाळी का वाजवायची त्याचं कारण विठ्ठल म्हणता हरले पाप हात येत नाही. यमाच्या पाप पुण्याच्या बँकेची पासबुक आहे आणि पासबुकावर 2च नोंदी असतात पैसे भरले कधी पैसे काढले कधी. तसं या हातावर वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं 2च प्रकारच्या रेषा दाखवल्या. एक पापाची रेषा दुःख देणारी आणि पुण्याची रेषा सुख देणारी. म्हणून भविष्य बघणाऱ्याकडे आपण गेल्यावर त्याला काय दाखवतो हसते पाटील हात दाखवतो ना. 2च गुणाला महत्व दिले हातगुण आणि पायगुण. ढेरी गुण हनुवटी गुण कोपर गुण गुडगा गुण नाही हात गुण. मग ते असं बघत आहे आणि बघितल्याबरोबर तुमच्या हातात पैसा येतो पण पैसा टिकत नाही. तुम्हाला जवळचेच माणसं दुःख देतात. तुम्हाला चांगल्या कर्मामध्ये दान धर्म घडत नाही. तुमचं घर बसलेले पण तुम्हाला देव खाऊ देत नाही. ते म्हणतात रेषेवर रेखा हो मग कोणत्या रेषेचं कोणतं भविष्य सांग. मग सांगितलं त्यानं मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी केली ती धनरेषा. ती ज्याची ठसठशीत आहे त्याला पैशात जाण्याची गरज नाही. पैसा त्याच्याकडे येतो. खरं ना तर पैसे म्हणतात की तुम्हाला पैसा टिकतच नाही कुठं जात असेल. ऐका धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला फुली जर असेल तर त्याला अनभिज्ञ अनोळखी अपरिचित लोक जवळ येतात गोड बोलतात
दोस्तांना पाडतात, पैसे घेतात, बुडवून जातात. धनदेशाच्या अंगठाच्या बाजूला फुली असली, त्याला आप्त इष्ट नाते गोटे सोयरे राहिले पाहुणे राहिले, पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण आहे, नवं महाकार्याला दवाखान्यात टाकले, द्या बाबा तुमचे फेडू बाबा, द्या बाबा आम्हाला अडचण पडली, तुम्ही नाही तर कोणी द्यावं, द्या बाबा. गोड बोलून घेते, पोरीचं लग्न होतं, तिला लेकरं बाबा होते, ते पोराचं शिक्षण होते, त्याला नोकरी लागते, म्हातारा दवाखान्यातून घरी येतं. झालं तुमचं काम, तुमच्या कामाला घेतले होते, आता माझे वापस घ्या. देऊ आम्ही काय म्हणायचं का, देऊ नको ना, नाही तुमच्या कामाला दिले, आमच्या दिले पाहिजे आणि नाही दिले काय करणार. पैसा टिकत कसा, बोरला पाणी टिकावं, पावसाळ्यात लागलं उन्हाळ्यात खडखड टिकलं पाहिजे. मग टिकत का नाही हे कळण्याकरता तुमची करंगळी अनामिकेच्या 2 कांड्याच्या वर असली की तुमचा पैसा सत्कर्माला जातो आणि टिकतो. 2 कांड्याच्या वर देव, धर्म, मंडळ, मंदिर, गोरगरिबाचे लग्न, गोरगरिबाचे शिक्षण, विद्यार्थ्याला आणि अडचणी दवाखान्याला तुम्ही दिलेले तुमचं दान टिकतं. ज्याची 2 कांड्या इतकीच करंगळी, गोड बोलतो काय समाज, काय मंडळ, काय माणसं, काय टाकळी, काय झाडी, काय डोंगर. आणि आमच्या संयोजक वाणिज्य माधव महाराज यांनी पावती बुकमध्ये जर ठेवलं, एवढा मोठा खर्च आहे महाराज, दृष्ट लागण्यासारखं एवढे माणसं कोणाला एकत्र करता येत नाही. माझ्या ज्ञानोपाऱ्या कुटुंबाऱ्यांनी एकत्र केले वारकरी संप्रदायाचं सत्काराला तुम्हाला काही घडतं का? पावती महाराज प्रसाद घेते तर त्यांनी घेते, देत काहीच नाही, मोड बोलतंय नुसतं. आणि ज्याची करून 2 कांड्याचे कमी, ते तर एवढं चांगलं बघून सुद्धा गोड बोलीत नाही. माणसं जन्मायचे पण महाराज बसणे, कीर्तन, बायकां, गरीब रेस्टोरेंटला कोणी करायला नाही, सपनाचं करायला नाही, झिंगून शिकून माणसंच नाही, पुढे म्हणण्याची गरज नाही, मागासारखा त्या बायला माणसाला गाडा, त्याला वाईट गोष्ट आवडते. कधीही कावळ्याला जखम आणि घाण आवडते, कधी पोपटाला पेरू आवडतो, तो पिकला तरच त्याला चोंच लावते, ती इतकं हुशार असतं. म्हणून आपण सुद्धा मंथुनी नवनीला तैसे हे महाराजांना काय सांगितलं त्याच्या नवनीत घेण्यासारखं असेल ते घ्या. माझ्या कृष्णाचं चरित्र म्हणजे 24 चरित्रातलं नवनीत आहे, म्हणून ते चरित्र महाराज तुम्ही सांगितलं. घर भरलेलं देव खाऊ देत नाही, शुगर आहे, बीपी आहे, अल्सर आहे, अपेंडिक्स आहे, मूळव्याध आहे, रक्ताची धार आहे, संडास आहे, हे खायचं नाही, ते खायचं नाही, मसाल्याचं खायचं नाही, काळ्या तिखटाचं खायचं नाही, तिखट खायचं नाही, गोड खायचं नाही. मग दुसरे खाऊ आल्यावर गप बसावं. आपल्याला जे खायचं नाही ते आपल्या पुढे आहे ते खावं. पण ते गुलाबजामुन खाऊ लागलं, याला शुगर आहे, हे खात नाही, घ्यायचं का गुलाब, म्हणून डॉक्टरनं सांगितलं खाऊ नका म्हणून. मग दुसरे खायले तर आपण गपचूप खाऊ, ते त्याच्याकडे बघत आहे ना सगळं खावं वाटतं, पण मरणाची भीती. तसं काही जणांना भजन आवडतं, पण भजन करून टाळ वाजून जर विठ्ठल विठ्ठल म्हणलं, गण लावलं, माळ घातली तर लोक, मी म्हणलं हिंदू आहे ना बाबा, माळ घाल गळ्यात माळ घालावं, कपाळाला गंध लावा,
दिलं तर फळच नव्हतं का काही म्हणा. म्हणून मुसलमान ख्रिश्चन धर्माला आपला हिंदू धर्म हिंदू चेहरे करायला पाहिजे. माझ्या मायमाऊलींच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र, कपाळावर कुंकू, पायात जोडले जर असले, मजालय जगातला एक मनुष्य त्यांची सोयी करेल. त्यांचा नवरा आहे हे सिद्ध होतं त्या मंगळसूत्रानं कपाळाचं कुंकानं. तसा आमचा देव आहे हे सिद्ध होते आमच्या तुळशीच्या पानानं आपल्या गंधानं. पूर्व पुंड्रभाग कंठी शोधे मान कापीजे कळकार तयारी. आम्हाला देव तर खाऊ येत नाही. ज्याच्या अंगठ्यावर जप नावाचं चिन्ह नाही त्याला देव खाऊ देत नाही. अन्नदानाशिवाय ते जप नावाचं चिन्ह येत नाही. ज्या माय माऊल्यांनी अंगठ्यावर जप नावाचं चिन्ह असल्यावर 10 माणसाचा स्वयंपाक करून द्या. 12 जण पोटभर जेवतील, 2 माणसाचं शिल्लक राहील. ज्या बाईच्या अंगठ्यावर जप नावाचं चिन्ह नाही तिनं 10 माणसाचा स्वयंपाक करून दिला. 8व्याच माणसाला चपाती, करकलेली भात, करवड, शिकरण, संकलन, भजी, संदेश. का तिचं नाव अन्नपूर्णा. आणि पूर्णा. आयुष्य असावं, आयुष्य असलं की आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम करू बाबा. आमच्या पहिल्या चुका दुरुस्त करू, मागील केले ते अवघीची व्हावं, पुढे तरी सुधरू आम्ही. आमचं आयुष्य करंगळीच्या शेवटच्या कांड्यापासून पहिल्या बोटापर्यंत, तर्जनीपर्यंत आडवी गेलेली असती. महाराज मी सांगायला तर माणसं बघायला पण किती हुशार माणसं. आता तुमच्यापेक्षा जास्त गावाचं भीक मागितलेली नाही, लय ठिकाणचं खाल्लेलं नाही. माणसं असं उघड बघून, अरे उघड बघा, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिरोधा. या हातावरून इथून इथपर्यंत महाराज 100 वर्ष आयुष्य त्याची पुढे आणखी थोडं कमी 86. त्याला 2-3 फाटेच फुटलेले. ओमायक्रॉन, कोरोना, झटका, ऍक्सिडेंट, ऑपरेशन, खलास. लग्नाचं तसं आयुष्याची रेषा, करंगळीचं शेवटचं कांड पुरुषाच्या उजव्या हातावर या ठिकाणी एक गव्हा एवढी रेग असते. एक रेग असते एक बायको, 2 रेग असतात 2 बायको. जास्त कुटुंब असलं तर मला विचार म्हणला कोणी काय घडलेलं याच्यात ऐका, याच्यातल्या दुःखाच्या रेषा नाहीशा करायच्या असतील, आपल्या हातावरच्या दुःखाच्या रेषा नाहीशा करायच्या असतील, तुम्ही टाळी वाजून विठ्ठल म्हणा. टाळी आवाजही जोरात. आता बघा यांच्यात फरक कळाल्यावर फरक पडतो. विठ्ठला